नाही ना तिकडे ठेवलाय बसलायत आता आणि ते मागे लपले कुठे बसला बाबू कुठे बसला शोना कुठे बसला बाबू चला 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 आता देव बसतील त्याच्यानंतर आरती होणार बरेच अजून प्रोग्राम बाकी आहे तर चला जाऊया आता आपण वर्ष चलो ज्योती मावशी मीना मावशी ट्विंकल ती मम्मी ती माया मावशी तिकडे अरुणा मावशी आणि चित्रा मावशी इकडे बघा ना चौकीने ही चित्रा मावशी हिच्या लहानपणी मी कड्यावर खूप खेळली आणि मला पाडलं पण एकदा मी हिच्या मागे मागे जसं लाडकी मावशी मग मग लाडकी मावशी नाही शाल घेऊन जायची घेतलं ना काजू बघू दे नाही रे बाळा अगं पण इथे जा इथून उचलून आणायचा मंदिरातून उचलून शिदान हा घेतलाय आम्ही घेतलाय मामाच्या गावाला म्हणजे सुरगाळ्याला अशी एक प्रथा आहे की देव घरी आल्यानंतर मारुतीला लग्नाचा पत्रिका देऊन आमंत्रण द्यायचं असतं आणि तिथे जे आंब्याची डहाळ असते ती उचलून ती घरी आणायची असते. मोठं
एक घेतलं तरी भरपूर आहे ना छोटस हे का तुला ते तसंच झालंय ते एकदम तसंच लाईन पडली मस्त छान. कुठलं का त्या मंदिराचं ना नाही ना तिकडे ठेवलाय. काही शूटिंग काढ असं हळद लावताय का सगळं. तुम्ही पण इकडची शूट घ्यायचं तुम्ही दिलं सोडून तुम्ही डायरेक्ट सगळे तिकडे पळाले. काका म्हणे जे महत्वाचं आहे तेच तुम्ही घेतले. अरे मग तिकडे बोलवलं तिकडे जायचं असं. 2 कॅमेरे तिकडे 2 कॅमेरे इकडे. सगळ्यांना सुभाष झाकी देऊन आम्ही काय हो देवाचे जे टाक असतात त्यांची आता इथे प्राणप्रतिष्ठा होणार. त्याच्यानंतर देवांचं लग्न लागणार मंगलाष्टक होणार. मामी विसरले ना सर्व विसरले का. तिला वाटतं सगळं एकदम सागर संगीत अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. बरोबर आहे मग त्यांच्या पद्धतीने कुठेतरी मार्ग ते चुकून वाड्यामध्ये आल्या ब्राह्मण पाहिजे होत्या त्या. हा लावला हे इकडे बाकी होता हा लावला. पाण्यात तू पिलं सकाळ मग कोण जायला अक्षता वाटायचा कार्यक्रम चालू हे अक्षर कलर छान आला ना मस्त आला. आता हे सर्व देवाचं लग्न लागण्यासाठी सर्व उभे राहिले. त्याशिवाय यायचं नाही. अशा प्रकारे देवाचं लग्न लागलं आहे. नाशिकला नाही लावतात का हे पहिल्यांदा बघितलं आज मी. देवांना हळद लावतात. आपल्याकडे नाही लावतात. संपूर्ण प्राप्ती कृपा आशीर्वाद कर्म निवेद्येन
एतासां यथाशक्ति ब्राह्मणानां सप्तदान वस्त्रदान शिलादान दक्षिणादानादि संप्रतिपदौ न प्रतिकुलितां प्रतिकुलितानि नमस्कारं सर्वान् पुत्रवान् वो भक्ताः काय तू चालली कुठे आजी तिथे जा ना. आजी इकडे बघा. या दोघी आजी आणि या दोघी बहिणी आहेत मावशी आजी. सीता और गीता त्यांचं नाव ठेवलं सीता और गीता. झाला झाला मामी तुम्ही थांबा ना मामी. ये आता मी येईल. तिकडून ये. हे राहू दे, तिला माहित राहू दे. दीदीला का? दीदीला बोलव का? दीदीला आवाज दे ना. ती मला वाटतं बहुतेक साडी चेंज करायला गेली. जेवणाच्या पंक्ती बसल्यात आता आणि हे माझ्या मोठ्या मामांचं घर आहे. ॲक्च्युली आधी हे का मातीचं होतं ना आधी हे सर्व. आणि तर याला आम्ही वस्त्री म्हणायचो आणि इथे मस्त छान आमचं सकाळ संध्याकाळ खेळायचे कामं इथे असायचे. त्याच्यानंतर करू रे मला नाही गरज आहे लॉक कर. हा रूम आता अंधार आहे तुम्हाला नंतर दाखवते कारण लाईट गेली आहे. आणि हा रूम आहे. अजून तिकडे किचन आहे. वरती 2 रूम आहेत. आमच्या लहानपणी सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला या म्हणजे आमच्या ह्या घरात खूप आठवणी आहे. अगं मानाची हसमुख वहिनी नाही गोड दिसते. तूच लावला का पडदा. ओके स्माइल करा. हसा ना. ती ऑलरेडी हसरीच. चला तुम्ही बाकी झाले ना सगळे. हो. कोण राहिले नाही ना. चालेल मग तुम्ही आता जेवण हो ना आयुष मला मी तिला काल वस्तू दाखवली मम्मा वस्तू दाखवू नको मला ते फील येतंय म्हणे खूप वाईट वाटतं म्हणे होते. कालच मी तिला तर बोलवून घेतलं. कसलं काल हा मग आयुष काल हे सगळं समजतं जेवायला बसलं आहे. A few moments later. सुरगाळ्याला अशी एक प्रथा आहे ती मला वाटतं बऱ्यापैकी कुठेच नाही आहे की संध्याकाळी पत्रिका ह्या जे आपले रिलेटिव्ह आणि काही ओळखीचे घर आहे त्यांना घरोघरी ही पत्रिका घरी जाऊन द्यावी लागते. हाय समीक्षा किराणा दुकानात बसली आहे आणि छान ती दुकान चालवते. किती हुशार आहे माझी बहीण. आणि हा पूर्ण किराणा दुकान आहे. तुला आवडतं का पण. सुरगाळ्याला अजून एक अशी प्रथा आहे की एकदा पत्रिका वाटून आले की त्यानंतर सर्व गावकरी लोकांना आमंत्रण केलं जातं पानसुपारीसाठी. पानसुपारीसाठी सर्व लोक संध्याकाळी जमा होतात. त्यानंतर एक आग्रहाचं परत सर्वांना एक आमंत्रण असं पत्रिका वाचून दाखवली जाते. त्याच्यानंतर थंड वगैरे दिलं जातं. बोल ना कार्यक्रम नाही बोल ना. रचना बनवण्याची गर्दी टेस्ट कर बघ ना तुला जास्त कळतं म्हणून तुला मान दिला ऍक्च्युली. कळालं का. पिऊन बघ. पान सुपारीचा कार्यक्रम झाल्यानंतर लोकांना सरबत द्यायचं त्याची तयारी जोरात चालू येते. हो
तर आजचा संध्याकाळचा मेनू आमचं काय आहे? मसाले भात, कढी आणि मठ्ठा. हा, माझ्या बहिणीचा मुलगा आहे गणू. आता जरा छंद सोडला, एवढा लाल का झाला, एवढा मेकअप खूप झाला त्याचा, पण नाही ऍक्च्युली तो उन्हात फिरलाय माझा मुलगा, त्याच्यामुळे तो लाल झाला, हो की नाही? हा, आता बघा बरं, आता कसा दिवसभराचे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर सर्वात शेवटी बँड होतं रात्री, आणि बँड पुढचा आमचे डान्स बघण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल. त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.